तुहिरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर आता जी जबाबदारी ईश्वरीला दिलेली असते, चाव्या आणि इतर काही, त्या सगळ्या जबाबदाऱ्या आता ईश्वरीला नको असतात. कारण ईश्वरी स्वतः ओळखून असते की या सगळ्या जबाबदाऱ्या त्या काही गरजेच्या नाही आहेत. कारण तिला माहिती आहे की या सगळ्या जबाबदाऱ्या ते नीट पार पाडू शकणार नाही आणि म्हणूनच ती या सगळ्याला नकार देते. ती सरळ सांगते की सॉरी, पण मला ही जबाबदारी नको आहे. कारण या घरात इतरही तुम्ही लोक मोठे आहात, तुम्ही आहात, त्याचसोबत मामी आहे. त्यामुळे मला इतक्यात तरी ही जबाबदारी नको आहे असं डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा खरंच ना खूप जास्त कौतुक आता वाटू लागलेलं असतं. नाही आणि मामा नाही, मामा आणि आजी दोघंही जण कौतुक करतच म्हणत असतात की खरंच ना हे एकदमच वेगळे आहे. म्हणजे आम्ही विचार केला होता की तू या सगळ्या जबाबदाऱ्या अशा स्वीकारशील, पण तू या सगळ्या स्वीकारायला नकार दिलास. याचा अर्थ ना तुझ्या मनामध्ये वेगळंच काहीतरी आहे. म्हणजे तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर खूप चांगले संस्कारही केलेले आहेत, हे यावरूनच कळतं असं देखील आता ईश्वरीकडे बघत बोललं जातं. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी म्हणत असते की हिच्या आईचे संस्कार ना थांबा, थोड्याच दिवसात ना तुम्हाला समजतीलच हिच्या आईचे काय संस्कार आहेत ते. असं म्हणून आता मात्र ती इकडनं पलटी मारत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरीला सांगितलं जातं की ठीक आहे, तू या किल्ल्या वगैरे घेत नाही आहेस ते ठीक आहे, पण मी सांगितलेली दुसरी जबाबदारी तर तुला पार पाडायची आहे, ते म्हणजे आम्हाला लवकरच पतवंड हवं आहे. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी रूममध्ये पळत जाते आणि ती आता रडू लागते. कारण ती आता विचार करते की खरंच ना या घरातल्यांचा किती आपल्यावर भरोसा आहे आणि आपण त्या भरोसाच्या पात्रतेचे तरी आहोत का? म्हणजे या सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा आपण पूर्ण करू शकतोही का? नाही ना. कारण या घरामध्ये सगळ्यांना तेच वाटले, पण या सगळ्यामध्ये माझी किती चूक आहे आणि आईने जे काही करून ठेवले ते किती भयंकर आहे. जेव्हा ते या सगळ्यांना समजेल तेव्हा ही लोक काय विचार करतील असाही विचार ना आता मात्र तिच्या मनामध्ये येत असतो. आणि म्हणूनच ती आता विचारायचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की नाही, आपण या सगळ्याबद्दल आईशी एकदा बोलूया. तेवढ्यातच आईचा कॉल आलेला असतो. आई खरं तर ना आता बाहेर जायला निघालेली असते. म्हणूनच ती आता इशूला फोन करते, इशूला सगळ्या गोष्टी सांगत असते आणि म्हणत असते की तू काळजी करू नकोस, इकडे आम्ही आता लगेचच निघालो आहे, बाबांना घेऊन जरा दवाखान्यात जाते. आणि तुला माहिती आहे का, आम्हाला जावई बापू किती भारी भेटलेत, त्यांनी आम्हाला ना गाडीही पाठवली, मी आज जाते आणि उद्या लगेच येते असं देखील आता इशूची आई इशूला सांगत असते. आणि त्याच वेळेला ना खरं तर ना इशूला आपल्या आईला जाब विचारायचा असतो त्या फोटोबद्दल. आणि ती विचारायचा प्रयत्नसुद्धा करत असते की आई, त्या फोटोबद्दल मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. आई ऐक ना. पण इकडे मात्र आता तिकडे काही ऐकायला आईला येत नसतं. म्हणूनच ती फक्त हॅलो हॅलो एवढंच करत असते. पण त्यानंतर इकडे मात्र या इशूचं काय सुरू असतं आणि या सुप्रियाचं भलतंच सुरू. सुप्रिया म्हणत असते की मी आता तिकडनं जाऊन आले ना की आपण नम्रताच्या लग्नाचंही बघूया. कारण नम्रताचंही लग्न लवकरात लवकर पार पडायला हवं, उशीर नको ना या सगळ्याला असं देखील आता म्हटलं जातं. हो, तिला काही ऐकू येत नसतं म्हणून ईश्वरी फोन ठेवते. तर ईश्वरी नाराज असते. पण इकडे आता आई बाबांना दवाखान्यात घेऊन जायला निघालेली असते, कारण त्यांची अपॉइंटमेंट असते. इकडे मात्र आता विचार करत असते बिचारी ईश्वरी की कसं बोलू आईसोबत. आणि दुसरीकडे मात्र आता आजी या मात्र बोलत असतात की मला असं वाटतं ना की थोड्या विचलित आहे, तिचं लक्ष नाही आहे, थोडं आपणच तिला लक्षात घेतलं पाहिजे, तिला बरं नाही आहे. तर आपण असा विचार करत का नाही आहोत की तिला थोडे दिवस आपण माहेरी पाठवूया. म्हणजे या घरातल्या वातावरणात राहिली ना तर तिला जास्त त्रास होईल. त्यापेक्षा जर आपण तिला माहेरी पाठवलं तर आता अर्णव जो आहे तो विचार करतो, पण आता सध्याला तिला काय झालं आहे हे तर बघायला हवं, हा विचार ना वल्लरी करते. वल्लरी म्हणत असते की थांब अर्णव, मीच जाते, मी बघते, कारण तुझ्यासमोर ती एवढी व्यक्त होणार नाही, बघते मी काही प्रॉब्लेम आहे का तिला. असं बोलून ना आता वल्लरी रूममध्ये जायला निघालेली असते. दुसरीकडे मात्र ईश्वरी आपल्या आईसाठी रेकॉर्डिंग करत असते. म्हणजेच ती आपल्या आईला या सगळ्या रेकॉर्डिंगमध्ये जाब विचारत असते. आणि ती म्हणत असते की आई,
तुझं आणि अर्णवच्या बाबांचं अफेअर होतं आणि या सगळ्या गोष्टी तू माझ्यापासून का लपवून ठेवल्यास आणि हे कधी झालं होतं, कधी घडला होता हा सगळा प्रसंग. आज मला हे सगळं फेस करताना किती अवघड जाते काय सांगू तुला. मला त्रास होतो या सगळ्याचा. पण या सगळ्या गोष्टी कधी घडल्या होत्या तू मला का नाही सांगितल्यास. हे सगळं काही त्या रेकॉर्डिंगमध्ये ती बोलत असते आणि आज मला फोटो जेव्हा दिसलाय तेव्हा मला या सगळ्या गोष्टी कळत आहेत. आई मला त्रास होतोय ग ह्या सगळ्याचा. काय उत्तर देणार आहे मी या सगळ्यामध्ये. आणि किती दिवस आपण हे सगळं सत्य लपवून ठेवणार आहोत. कधी ना कधी हे सत्य बाहेर पडतंच ना. मग तेव्हा काय करायचं आहे असं देखील आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला जेव्हा ती रेकॉर्डिंग करते ना तेव्हा वल्लरी तिच्या मागे येते. वल्लरी जेव्हा तिच्या मागे येते तेव्हा मात्र आता ईश्वरीला विचारते की काही प्रॉब्लेम आहे का, बोल ना, काही झालं आहे का. ईश्वरी नाही असं म्हणते आणि ती वेळ मारून नेत असते. आणि जेव्हा ती अशी वेळ मारून नेते ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला वल्लरी म्हणत असते की तुला ना खाली आईने बोलवलं आहे. आईने मला पाठवलं कारण तुझा ना मूड त्यांना ठीक दिसला नाही म्हणून त्यांनी तुझ्यासाठी खास आमंत्रण पाठवलं आहे. चल खाली चल. मग आता ईशूही म्हणते की थांबा मी थोडं फ्रेश होते आणि येते. कारण ईशू ना खूप जास्त रडत असते आणि तिच्या चेहऱ्यावरनं दिसत असतं. मग परत खाली गेल्यावर या सगळ्या गोष्टी समजतील आणि म्हणूनच ती आता फ्रेश व्हायला रूममध्ये जाते. तिचा मोबाईल ती तसाच ठेवते. तिने रेकॉर्डिंग जे ऑन केलेलं असतं ना ते रेकॉर्डिंगही ते तसंच असतं. मोबाईलची लाईटही ती ऑफ करत नाही. हे काहीचं भलतंच दाखवलं गेलेलं आहे आणि याचा सगळ्याचा फायदा ना इथे असणारी ही वल्लरी घेते. वल्लरी म्हणते हा फोटो आणि त्याचसोबत हे एवढे दिवस तर हा फोटो ही ईश्वरी लपवून ठेवत होती आणि आता हा फोटो ईश्वरी तर वल्लरीसमोर टेबलवर ठेवते. अजबच आहे बाबा. आणि त्यानंतर आता तो फोटो आणि मोबाईल इथे मात्र वल्लरी कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये ठेवते जेणेकरून हे सगळं ना आता लवकरात लवकर त्या तिथे असणाऱ्या या अर्णवला समजायला हवं. मग आता कपाटात वगैरे तिने ठेवते आणि लॉक लावून घेते. त्यानंतर इशू तिथे आलेली असते. इशू म्हणत असते की झालं आहे चला आपण जाऊया. आता ही इशू ही पण इतकी मंद, ही एवढं वेळ मोबाईलवर होती मग तिला हेही कळत नाही की आपल्या हातात मोबाईल होता, तो मोबाईल घ्यायला हवा. ती सुद्धा मोबाईल तिथेच विसरते आणि ती आता खाली जायला निघते. इकडे मात्र आता आजी ज्या आहेत त्या समजवत असतात आणि आजी सांगत असतात की अर्णव जरा गोष्ट लक्ष दे कारण बिचाऱ्या ईश्वरीला खरंच खूप त्रास होत असेल पण आपणही तिला समजून घ्यायला हवं असं काहीसं म्हणणं असतं. आणि तसं आजी त्याबद्दल बोलत असतात. आणि तेवढ्यातच ना ईश्वरी तिथे येते. ईश्वरी तिथे आल्यानंतर आजी तिला विचारतात की काय झालं, अजूनही तुला बरं वाटत नाही आहे का. ईश्वरी म्हणते की नाही आता थोडंफार मला बरं वाटते आहे मी ठीक. आणि त्याच वेळेला आता तिला विचारलं जातं की सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण मला एक गोष्ट सांग की काय झालं आहे, तुला तुझ्या आईकडे जायचं आहे का. मग आता अर्णवकडे इशू बघते. मग आता इशूला असं वाटतं की अर्णव काही बोलला आहे का की तिला माहेरी जायचं आहे. त्यामुळे इशू अर्णवकडे पाहत असते आणि त्यानंतर मात्र अर्णव म्हणतो मी काहीच नाही बोललो. तर अर्णवकडे बघूनच ईश्वरी म्हणते की हो मला थोडं आईकडे जायचे कारण ना मी आईकडे गेले आईशी बोलले की थोडं मला बरं वाटेल. मला ना खूपच कसं तरी होते, बरेच दिवस झाले मी आईकडे गेली नाही ना कारण त्या दिवशी मला आईकडे राहायला जायचं होतं पण नाही जाता आलं, मी पटकन घरी आले. आता आजी या अर्णवला सांगत असतात की अर्णव जा ना प्लीज, तू जा तिला घेऊन म्हणजे कसं तिलाही जरा बरं वाटेल. मग आता आजींचं म्हणणं अर्णवलाही पटतं. आजीनं अर्णव म्हणतो की ठीक आहे मला एक मीटिंग आहे, ती मीटिंग अरेंज करतो मी. ती मीटिंग झाली की संध्याकाळी हिला निघून तिच्या घरी सोडतो. मग तर झालं. मग आता आजीही खुश आणि इकडे ईश्वरीही खुश असते. मग आता अर्णवलाही बरं वाटत असतं पण त्याच वेळेला आता आजी या ईश्वरीला म्हणतात की तुला अजूनही बरं वाटत नाही आहे ना, मला कळतंय. त्यापेक्षा आपण एक काम करूया का, तू माझ्यासोबत मंदिरामध्ये चल म्हणजे कसं तुला बरं वाटेल, थोडं रिलॅक्स वाटेल असं देखील आता ती म्हणू लागते. मग आता आजीना तरी नाही कसं म्हणायचं हा मोठा प्रश्न ईश्वरीसाठी असतो. म्हणून ईश्वरी आता आजीना होकार देते आणि आजीना म्हणू लागते की आजी येते मी. मग आता वल्लरी म्हणते की हीच ती संधी आहे कारण एकदा काही माहेरी गेली, माहेरून रिटर्न आली तर ही काहीतरी सत्य घेऊन येणार तिच्या आईकडनं आणि या अर्णवला गुंडाळणार. पण हे सगळं असं व्हायला नको. या अर्णवला काही झालं तरी समजायला हवं या सगळ्या गोष्टी. आता ही मंदिरात जाते तोपर्यंत चांगली संधी आहे, त्या संधीचं सोनं करायला हवं. अर्णवसमोर तो फोटो आणि त्यासोबत ते रेकॉर्डिंग यायला हवं. तेव्हाच तर खरी मजा येईल आणि या म्हातारीचं स्वप्नही पूर्ण होणार नाही.
कारण आजीचं स्वप्न आहे की लवकरात लवकर तिला आता पतवंडाचं तोंड पाहायचं आहे. पण या सगळ्यामध्ये मोडता घालायला ही वल्लरी तर एका पायावर तयारच तर आहे. मग आता आजी जेव्हा ईश्वरीला तयार होतात घेऊन जायला, तेव्हा ईश्वरी म्हणते की मी पर्स आणि घेऊन येते पटकन. मग आता वल्लरी म्हणते, अगं हे सगळं करत बसलीस तर मंदिरात उशीर होईल आणि तसंही मंदिरामध्ये गर्दी होते, त्यापेक्षा आई बोलता येत ना तर चल. मग आता अगं पाकीट कशाला, मी आहे ना, चल आपण दोघंही जण जाऊया. असं बोलून आता तिला रूममध्ये सुद्धा जायला आजी देत नाहीत, असंच तिला घेऊन जातात. इकडे आता अर्णवचं सुद्धा काम असतं, म्हणूनच आता अर्णव फोनवर बोलत असतो. वल्लरीला बोलायचं असतं त्याच्याशी, पण वल्लरीला बोलता काही येत नाही. त्यानंतर अर्णव म्हणतो की माझं जरा काम आहे, नंतर आपण थोडं बोलूया. असं बोलूनच तो आता तिकडनं जात असतो. मग आता इकडे मात्र वल्लरी विचार करते की हा तर स्टडीमध्ये गेला आहे, याने काही झालं तरी रूममध्ये जायला हवं आणि हे सगळं बघायला हवं. इकडे राकेशने आधीच सगळी तयारी करून ठेवलेली असते, कारण ह्यांची ना मीटिंग असते एक, आणि त्यामुळेच ना आता ती मीटिंग अटेंड करायची असते अर्णवला. आणि त्याबद्दलचे काही जे पॅम्पलेट्स असतात त्याबद्दलची माहिती ह्या सगळ्याबद्दल इकडे मात्र अर्णव जो आहे त्याला इन्फॉर्मेशन आकाश द्यायचं काम करत असतो. आणि त्याच वेळेला त्यांचा आता विंटर कलेक्शनसुद्धा सुरू आहे. आणि मग लहान मुलांच्या कपड्यांबद्दलसुद्धा तो थोडं दाखवत असतो, लहान मुलांचं कॉस्ट्यूम या सगळ्याबद्दल. आणि तर हे सगळं दाखवत असताना तिथे छान छान छोटी छोटी बाळं असतात. आणि ती बाळं पाहिल्यानंतर अर्णवच्या मनामध्ये आता तो वेगळाच विचार फिरू लागतो. पण त्याच वेळेला आता आकाशही त्याला सांगत असतो की आता तुला या लहान बाळांकडे बघून असंच वाटत असेल ना की तुझंही एखादं असावं, आणि तसंही आजच आजीने तुला सांगितलं आहे म्हटल्यावर तुला लवकरात लवकर बाळाचा विचार करायला हवा, असं आता आकाश त्याला मुद्दामूनच बोलत असतो. मग आता आकाश हे सगळं बोलतोय म्हटल्यावर आता त्या सगळ्या तंद्रीमध्ये इकडे मात्र आता तो निघून जातो, कारण पुन्हा एकदा त्याला ती तंद्री लागलेली असते. आणि त्या तंद्रीतच आता अर्णव हरवतो, कारण त्यालाही असं वाटत असतं की त्याचं आणि इशूचं एक छोटंसं बाळ असावं. आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तो आता मिस करायला लागलेला असतो, आणि त्याला त्या सगळ्या गोष्टींना हव्याशा वाटत असतात. आणि त्यामुळेच ना जेव्हा तो आता ती छोटी छोटी मुलं बघतो तेव्हा आता त्याच्या लक्षात येतं की हां, ही जी मुलं आहेत ना ती खरंच आहेत ना, आणि मला आणि ईश्वरीला सुद्धा बाळ होईल ते सुद्धा असंच असेल, असा विचार ना इकडे मात्र आता अर्णवच्या मनामध्ये सुरू असतो. तर इकडे आता अर्णव जो आहे तो हळूच आपल्या रूममध्ये इशूला घेऊन येतो. आणि इशूला जेव्हा तो घेऊन येतो तेव्हा मात्र तो आता बाहेर बसवतो. ईश्वरीला तो सांगत असतो की हे इथे बस, आणि त्याच वेळेला आता तिला बसवलं जातं. तिचं पोटही खूप जास्त पुढे आलेलं असतं, आणि त्यामुळेच ना आता सावरायचा प्रयत्नच अर्णव करत असतो. आणि त्यांची आता बाळाची स्वप्न बघायचं सुरू झालेलं असतं. म्हणजेच तो आता तिला सांगत असतो की हे घे, मस्तपैकी सूप पिऊन घे, म्हणजे कसं तुला बरं वाटेल ना. असं बोलून तो आता तिला सूप प्यायला सांगतो. आणि ज्यावेळेला आता तो तिला सूप प्यायला सांगतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जर बाळ येणार आहेत म्हणून खूप जास्त हॅप्पी असतात. खरं तर ना अर्णवला पडलेलं हे स्वप्न असतं, आणि जेव्हा अर्णव या स्वप्ननगरीमधनं बाहेर येतो तेव्हा मात्र त्याच्यासमोर फक्त त्या पॅम्पलेटमधली लहान लहान मुलंच असतात. तर दुसरीकडे मात्र आता आकाश म्हणत असतो की काय झालं आहे, पुन्हा तू त्या ह्याच्यामध्ये गेलास का, मला सांग की तू कधी बोलणार आहेस, बोललायस की नाही बहिणींना तुझ्या प्रेमाबद्दल. नाही रे, एवढ्यात कुठे काय, अरे त्या दिवशी तर मी तुला म्हटलं होतं ना तू बोलून टाक, नाही जमलं रे ते मला. मग आता आकाश म्हणतो की तुझी गाडी किती दिवस मागे राहणार आहे, तुमचं आता लग्न झालं आहे, तर तू लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात. कसं काय मनातच ठेवतोस रे या सगळ्या गोष्टी, कधी सांगणार आहेस या सगळ्या गोष्टी. बघ लवकर जर बोललास ना तर उपयोग आहे, नाहीतर या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. आणि मुळात आहे ना तू या सगळ्या गोष्टींना दाबून ठेवू नकोस, नाहीतर याचा त्रास सगळ्यात जास्त तुलाच होणार आहे. आणि मुळात ना तुला हेही माहिती आहे का की वहिनींना नेमकं कसं सगळं काही लागतं आहे ते, म्हणजे वहिनींना कसा मुलगा हवा होता, आणि या सगळ्याबद्दल तुला काही माहिती आहे का, असं देखील आता विचारलं जातं. मला या सगळ्याबद्दल खरंच काही माहिती नाही, पण मलाही या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला खूप जास्त आवडेल. मग या सगळ्या गोष्टी जाणून घे ना, म्हणजे वहिनींना कसा मुलगा हवा होता, त्यांची स्वप्न काय होती, आणि त्या सगळ्या सत्यात तू उतरतोयस का, या सगळ्या गोष्टी ऐकून घे, विचारून घे, मग तुला या सगळ्या गोष्टी सोप्या जातील, असं देखील आकाश आता अर्णवला सांगू लागतो. दुसरीकडे आता राकेशने त्या चेकवर सही वगैरे केलेली असते, आणि आता तो चेक ना त्या एका माणसाला देतो आणि बँकेत टाकायला सांगतो.
जेव्हा तो चेक तो बँकेत टाकायला सांगतो ना, तेव्हा मात्र समोरचा व्यक्ती त्याला म्हणत असतो की तुमचं काम तर मी करतोय, मग माझं काम होणार ना, मला पण काहीतरी मोबदला मिळणार ना. त्यावर राकेश म्हणतो की का नाही मोबदला मिळणार ना, फक्त माझं तेवढं हे काम करा, मग तुमचं काम मी करतो. मग इकडे आता पाहायला मिळतं खरं तर ना, राकेश म्हणत असतो की आता चिंटुकल्या तुझी सई बघ ना कशी एकदम परफेक्ट केली आहे, तुलासुद्धा कळलं नसेल एवढी परफेक्ट. आता बघ मला पैसे हवेत ना, तर मी त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आता मला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मिळतील, त्यामुळे मला ना टेन्शन नाही आहे रे, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी तो बोलतो तेव्हा मात्र आता राकेश एका तंद्रीत असतो, कारण त्याला आता माहिती आहे की त्याला पैसे मिळणार आहेत, त्याचं सगळं जे टेन्शन आहे ते कमी होणार आहे. दुसरीकडे आजी देवळात गेलेली असते. देवळात गेल्यानंतर आजी आता पाया पडत असते आणि लवकरात लवकर आमच्या घरात पतवंड येऊ दे म्हणूनच ती आता रिक्वेस्ट करत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती देवासमोर उभं राहून बोलते ना, तेव्हा मात्र आता ती देवाकडे प्रार्थना करत असते. पण तेव्हाच ना ईश्वरी देखील असते आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावर ते मात्र जे टेन्शन असतं हे गुरुजींना दिसलेलं असतं. आणि गुरुजी म्हणतात की पोरी काय झालं आहे, तुझ्या मनामध्ये काही आहे का, काही सुरू आहे का. पण ईश्वरी त्याला नाही असं बोलते. पण ईश्वरीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघूनच त्याने ईश्वरीला हे सगळं विचारलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता आजी पुन्हा एकदा हात जोडते, कारण आजीला आता यवंडाची घाई झालेली असते. दुसरीकडे मात्र आता नमूला आई येऊन म्हणते की अगं आमचं काम लवकर झालं म्हणून म्हटलं उद्याचा दिवस कशाला थांबायचा आहे, म्हणूनच आम्ही आज लगेच निघून आलो. मग आता बाबांनाही बरं वाटतंय आणि तसंही आम्हीही एवढा प्रवास करून आलो आहे, थकल्यासारखं झालं आहे, असंही आता सुप्रिया म्हणत असते. आणि तेवढ्यातच ना आता सुप्रिया आणि नम्रता गप्पा मारत असताना अचानकपणे एंट्री होते, ती म्हणजे अर्णवची. अर्णव आता आईशी बोलायला आलेला असतो, त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन काढायला आलेला असतो. आणि त्याच वेळेला जेव्हा आईंना तो बघतो आणि आईंना बघून तो खरं तर म्हणतो की हे काय आई, तुम्ही इथे कशा. खरं तर तो नम्रताशी बोलायला आलेला असतो, कारण त्याला माहिती होतं की नम्रता घरात एकटी आहे, तिच्याकडनंच आपण इशूच्या मनातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. पण इकडे आईला अचानक आलेलं बघून तो म्हणत असतो की आई काय झालं, अचानक कशा काय लवकर आल्या. अरे आमचं काम झालं, मग म्हटलं लवकर येऊया, कशाला थांबत बसूया, म्हणूनच आलो मी लवकर. मग आता आई ही अर्णवला म्हणत असते की अचानक कसं येणं केलं आणि आलात तर आलात, आणि तुम्ही आमच्या मुलीला घेऊन नाही आलात, घेऊन यायचं होतं ना तिलाही, मग तिलाही थोडं चेंज वाटलं असतं. हो तिला मी घेऊन येणारच आहे संध्याकाळी, ती काय ना माझी मीटिंग होती, मग म्हटलं जाऊन तुम्हालाही भेटावं, थोडं बोलायचं होतं म्हणूनच आलो आहे. खरं तर मला वाटलंच तुम्हाला काहीतरी बोलायचं असणार, त्याशिवाय तुम्ही असं येणारच नाही ना. मला माहिती आहे हो काहीतरी असणार आहे तुमच्या मनात, काय झालं आहे सांगा ना, काय बोलायचं आहे, असं देखील आता विचारलं जातं. मग आता अर्णव थोडा कन्फ्यूज असतो, पण आता त्याला विचारावंच लागणार असतं, कारण ज्या गोष्टीसाठी तो इथे आलेला असतो त्या गोष्टी त्याला आता करायच्या असतात. काही दिवस आता तो शांत बसणार आहे, कारण या सगळ्या गोष्टीचा त्यालाच त्रास होतो आहे. जो जास्त शांत बसला ना, तर या सगळ्या गोष्टींना त्याला सहन होणार नाही आहेत. आणि म्हणूनच तो आता म्हणत असतो की नाही, खरं तर मला थोडं बोलायचं होतं. इकडे ईश्वरीलासुद्धा गुरुजी विचारत असतात, पण गुरुजींना ईश्वरी काही खरं सांगत नाही. ती म्हणते की मला बरं वाटतं आहे, पण ईश्वरी आता देवाकडे प्रार्थना करते की जे काही माझ्यावर संकट आलं आहे त्या सगळ्या संकटातून मला बाहेर काढ, कारण मला या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुझीच मदत लागणार आहे देवा, असं देखील ती हात जोडून देवाकडे म्हणत असते. तर दुसरीकडे गुरुजीही तिला आशीर्वाद देतात की सगळं काही नीट होईल असं. पण दुसरीकडे आता एकच गोष्ट पाहायला मिळते, अर्णव ज्या गोष्टीसाठी गेलेला असतो ना, म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन काढायला की नेमकं काय आहे काय नाही, त्याबद्दलच जेव्हा तो जाऊन तिथे बोलत असतो, तेव्हा मात्र आता खरं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता का हव्यात, तुमचं तर लग्न झालं आहे ना, मग तुम्हाला या गोष्टी एवढ्या जाणून काय घ्यायच्या आहेत, असं देखील आता विचारलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात तेव्हा मात्र अर्णवला काय उत्तर द्यावं हे कळत नसतं. अर्णव शांत बसतो. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अर्णव खरं तर चेकबुक बघण्यासाठी कपाट उघडतो, त्याच वेळेला त्याला आता तो फोटो आणि ती रेकॉर्डिंग म्हणजे मोबाईल त्याच्या हातातनं खाली पडतो आणि ते रेकॉर्डिंग ऑटोमॅटिकली ऑन होते. बापरे काय टेक्नॉलॉजी यार. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती रेकॉर्डिंग वाजते तेव्हा इशू तिथून वॉशरूममधनं बाहेर आलेली असते आणि इशूच्या कानावरती रेकॉर्डिंग पडते आणि अर्णवसुद्धा ती रेकॉर्डिंग ऐकतो. मग आता अर्णवला कळतं
च्या आईच्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार दुसरं तिसरं कोणी नाही तर इशूची आई आहे आणि हे सगळं सत्य इशूने सुद्धा आपल्यापासून लपवून ठेवलं. म्हणूनच त्याला थोडासा का होईना राग येतो आणि तो इशूकडे पाहू लागतो. त्याचे डोळे पूर्णपणे लाल झालेले असतात. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. तर इशू कसा अर्णवचा गैरसमज दूर करते हे येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.